बरोबर 24 तासांनंतर शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा होणार आहे आणि त्याच मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। गेल्या काही दिवसांच्या घडामोडींचा आढावा घेतला तर लक्षात येईल की राज ठाकरे आणि महायुतीची वाढलेली जवळ। त्यातच राज ठाकरेंनी दिल्लीत जाऊन घेतलेली अमित शहांची भेट, त्याच भेटीनंतर मनसे महायुतीत सामील होणार याविषयी रंगलेल्या चर्चा, महाविकास आघाडीकडून आघाडीत सामील होण्यासाठी राज ठाकरेंना मिळालेलं निमंत्रण आणि मग चर्चा थंडवल्याच्याही बातम्या। पण यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं, दिल्लीवारीनंतर माध्यमांपासून दूर राहिलेले राज ठाकरे। या सगळ्यामुळे या घडामोडींनंतर राज ठाकरे काय बोलणार याकडे महायुतीसह महाविकास आघाडीचं लक्ष लागलंय। हे सगळं असतानाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलंय, ते आधी पाहूयात। मनसेशी काही चर्चा या गेल्या काळामध्ये आमच्या झालेल्या आहेत। विशेषतः मनसेने जेव्हापासनं हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासनं त्यांची आणि आमची एक प्रकारे जवळीक वाढली आहे आणि निश्चितपणे आमची अपेक्षा अशी आहे की शेवटी श्री राज ठाकरे हे तसे पहिले व्यक्ती होते की ज्यांनी 2014 साली मोदीजींचं एंडोर्समेंट केलं होतं आणि जाहीरपणे भूमिका घेतली होती की मोदीजींना प्रधानमंत्री बनवलं पाहिजे। अर्थात त्यांचा पक्ष आहे, त्यांना निर्णय घ्यायचा आहे, पण माझी मात्र निश्चितपणे त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की यावेळी त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे। देवेंद्र फडणवीसांच्या याच वक्तव्यावर होता आपला आजचा दुसरा प्रश्न। तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते, मनसे आणि राज ठाकरे महायुती सोबत राहतील, फडणवीसांची अपेक्षा पूर्ण होईल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? फक्त देवेंद्र फडणवीसांनाच नाही तर महाराष्ट्रातील मनसैनिकांनाही ज्या महासभेची प्रतीक्षा आहे त्याच मेळाव्याची मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये जोरदार तयारी सुरू आहे। मात्र राज ठाकरेंच्या महामेळाव्याविषयी आणखी कुतूहल निर्माण होतं, तेच त्यांच्या एका टीझरमुळे। तेच टीझर आधी पाहूयात। माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिक बंधू भगिनींनो, सस्नेह जय महाराष्ट्र। सालावाद प्रमाणे यावर्षी 9 एप्रिलला शिवतीर्थावर आपला गुढीपाडवा मेळावा आहे। गेले काही आठवडे आपल्या पक्षाबद्दलच्या घडवल्या गेलेल्या चर्चा, लढवले गेलेले तर्कवितर्क याकडे मी शांतपणे बघत होतो। तुम्हाला पण अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं असेल, पण आता वेळ आली आहे या सगळ्यावर तुमच्याशी बोलण्याची। नक्की काय घडलंय, नक्की काय घडतंय हे सांगण्याची। 9 एप्रिलला शिवतीर्थावर या, मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचंय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।